नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपण आपलं नाव काय? माझं नाव अरुण प्रल्हाद जाधव. गाव? राहणार वडगा पाटण. आणि जळगाव जामोदच्या बाजूला 3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. बरं. आज आपण इथे थोडासा अभ्यासासाठी आलेला आहे की आपण जे पेरणी केलेली आहे सोयाबीन, तर या सोयाबीनवर तुम्ही एक तर रुंद वरंबा व सरी पद्धत यांनी पेरणी केलेली आहे आणि दुसरं विदाऊट रुंद वरंबा सरी पद्धत, म्हणजे आपण BBF म्हणू शकतो आपण त्याला. मला एक सांगा की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा, म्हणजे जेव्हा पेरणीपासून तुम्ही कोणकोणते याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी केल्या ते सांगू शकता का? बिलकुल बिलकुल, काय हरकत नाही. BBF आणि नॉन BBF जे शेत आहे त्याच्यामध्ये जवळपास आता हे कोणतं आहे? मग हे BBF सोयाबीन आहे. तर याच्यामध्ये म्हणजे सरी वरंबा पद्धत, याच्यामध्ये रवी कंपनीचं मी सोयाबीन घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये जे झाडाची संख्या आहे ही कमी असून याच्यामध्ये शेंगा भरपूर आहेत. बिलकुल म्हणजे याच्यात आम्हाला सांगा बरं, सऱ्या कुठे आहेत आणि वरंबा कुठे आहे? तर याच्यामध्ये ही सरी आहे आणि हा वरंबा असून ही जर सरी आहे. म्हणजे या 2 सऱ्यामध्ये जो वरंबा आहे याच्यामध्ये जवळपास 7 तास आहेत. म्हणजे ही सरी आली तुमच्या? ही सरी आली आहे खाली बसून ही सरी आलेली आहे. आणि ही सरी आलेली आहे. बाकीचे तास कोणते आहेत त्याच्यामध्ये? तर याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5. नंतर ही सरी आलेली आहे. थोडंच खाली ही सरी आलेली आहे. बरं. तर याच्यामध्ये काय अनुभव आहे तुमचा? तर याच्यामध्ये अनुभव असा आहे की ही जी सोयाबीन आलेलं आहे हे खालूनपासून वरपर्यंत आलेलं आहे आणि याचे जे शेंगा आहेत ह्या शेंड्यावर सुद्धा परिपक्व आहेत, म्हणजे चापट नाही आहेत. याचा जो दाणा आहे हा फुल चांगला भरलेला आहे, म्हणजे चापट नाही आहे. हो का? म्हणजे दाना पूर्ण भरलेला आहे. खालूनपासून वरपर्यंत सोयाबीन सारखंच वाढलेलं आहे आणि सारखंच भरलेलं आहे. हे आपलं कोरडवाहूच ना? हे कोरडवाहूच. बरं. आपल्या भागात कसा पाऊस झाला यावेळेस? पाऊस यावेळेस सुरुवातीला 1 महिन्याचा गॅप पडला होता पेरणी झाल्यानंतर. त्याच्यामुळे शेवटी कसं तरी ते चगलं आणि नंतर मग मध्यंतरी पाऊस चांगला होता आणि आता शेवटी आणखीन पावसानं. झाडांची उंची कशी आहे बघूया आपण थोडं. झाडाची उंची जवळपास 1.25 ते 1.5 फुटापर्यंत आहे. तशी मॅक्झिमम समजा जवळपास 1.25 फुटापर्यंत ही झाड आहे. आणि आणखी दुसऱ्या भागात झाडाची जी संख्या आहे, शेंगाची संख्या आहे. तुम्ही किती एकरवर केलं BBF? हे BBF मी 4 एकर केलेलं आहे. 4 एकर क्षेत्रफळामध्ये BBF केलेलं आहे. अच्छा. तर इन एव्हरेज मला 6ची धरती लागेल याला. एकरी 6. आणि जे BBF पद्धतीने नाही केलं ते कोणतं शेत आहे मग? तर ते हे बाजूचं शेत आहे. म्हणजे शेतामध्ये हा दुरा आल्यावर हा दुरा आहे. म्हणजे एकूण BBF केलेला आहे आणि धुऱ्याची एकूण नॉन BBF आहे. तर हे नॉन BBF आहे. अच्छा. बरं. याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? याच्यामध्ये झाडाची संख्या नॉन BBF असल्यामुळे झाडाची संख्या जास्त आहे, परंतु जे शेंगा आहेत त्या तिकडच्या सोयाबीनपेक्षा संख्येने कमी आहेत. एखादी पाहू द्या बरं थोडंसं. आता याच्यामध्ये हे BBF मधलं सोयाबीन आणि हे नॉन BBF मधलं सोयाबीन. तर हा दाना थोडासा चापट आहे, वजनाला कमी आहे. हे जे सोयाबीन आहे हे नॉन BBFचं आहे आणि हे जे आहे हे BBFचं आहे. म्हणजे हे नॉन BBFचं आहे हे वालं. हो. आणि हे BBFचं आहे आणि थोडं कलरचं मध्ये फरक आहे. बरं. हे गर्द पिवळं आहे आणि हे जे हे पांढरक आहे. अच्छा. दाण्यात फरक आणि दाण्यामध्ये फरक आहे. बरं. हे थोडं चापट आहे आणि हे चांगलं फुगलेलं आहे. बरं. आणि हे सोयाबीन धरतीला कमी लागणार आहे. बरं. BBFचं जे म्हणजे या सोयाबीनची या सोयाबीनची जात एकच आहे का? एकच जात आहे. अच्छा. बरं. आणि तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांना काय मेसेज द्यावा आपण याच्याबद्दल? हे एवढं सांगू इच्छितो की नॉन BBF पेक्षा BBFचं जे सोयाबीन आहे हे धरतीला चांगलं येते आणि त्याच्यामध्ये आपण जर समजा पाऊस जर जास्त झाला तर तो पाऊस सुद्धा पाणी निघून जाते आणि कमी पाणी असलं तरी ते पाणी ते धरून ठेवते आणि इन एव्हरेज ते सोयाबीन धरतीला चांगलं लागते. बरं.
तर साधारणतः म्हणजे बा म्हणण्याचा अर्थ तुमचा की या BBF मध्ये तुम्हाला एकरी जास्त म्हणजे 1 क्विंटल जास्तच पडेल बा. तरी याच्यापेक्षा जास्त होईलच बिलकुल. अच्छा अच्छा. तसं तर जास्त होईल ते, परंतु सरासरी याच्यापेक्षा ते एका क्विंटलला तरी वाढेलच. अच्छा ठीक आहे, धन्यवाद साहेब. काय हरकत नाही.